चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति तेषां उपशमो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या जलदान विधीच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी स्थवीर ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंद सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत, ज्यांच्या पुण्याचं अनुमोदन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात असे जाधव बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो। बाबांच्या जाण्यामुळे जाधव परिवारांना जे दुःख झालं आहे ते संपूर्ण दुःख बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्माच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये तथागतांच्या देशनेला प्रारंभ करतो। आज बाबांचा जलदान विधी आपण संपन्न करत आहोत। निसर्गाच्या नियमाला अनुसरून जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हा भगवंताचा श्रेष्ठ असा सिद्धांत आहे। भगवंत असे म्हणतात की मनुष्य किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला खूप महत्त्वाचं स्थान आहे। जाधव बाबांच्या संदर्भामध्ये गेल्या 2 वर्षापासून जाधव परिवाराशी आमचा जवळचा संबंध आहे। जेव्हा जेव्हा आम्ही दौडमध्ये येतो तेव्हा तेव्हा बाबांकडे यायचो आम्ही। अत्यंत मनमिळावू असा स्वभाव बाबांचा होता। विशेष रूपाने 3 रत्नांच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा बाबांच्या चित्तामध्ये होती। आणि भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्यांची 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा आहे, दृढ श्रद्धा आहे, तो मनुष्य कधीही बेहोशीमध्ये मृत्यूला प्राप्त होत नाही आणि तो मनुष्य कधीही दुर्गतीला सुद्धा प्राप्त होत नाही। 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा भाव आपल्या चित्तामध्ये असावा आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये तर आपण सुखपूर्वक जीवन जगतच असतो, परंतु मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपलं जीवन हे सुखपूर्वक असते, ज्याला सुगती असं भगवंतांनी म्हटलं आहे। मग मृत्यूच्या नंतर मनुष्य सुगतीला प्राप्त कसा होतो, कोणत्या कर्मामुळे होतो, कशामुळे होतो, तर सहज आणि साधी सोपी गोष्ट आपल्याला व्यवहारिक दृष्टिकोनातून जर समजून घ्यायची असेल, आध्यात्मिक दृष्टिकोनातून कधी कधी काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत, परंतु व्यवहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला की मनुष्य मृत्यूच्या नंतर सुद्धा सुगतीला कशा प्रकारे प्राप्त होत असतो, तर सरळ सरळ व्यवहारिक दृष्टिकोनातून
जर आपण चिंतन केलं, मनन केलं, तर कर्मरूपाने मनुष्य या संसारामध्ये जिवंत असतो. त्याला सुगती असं म्हटलं आहे. जसं 2600 वर्षापूर्वी भगवंत मृत्यूला प्राप्त झाले, महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले, आजही भगवंत आपल्यामध्ये जिवंत आहेत. शरीर जरी त्यांचं गेलं असेल, परंतु कर्मरूपाने भगवंत आज सुद्धा आपल्यामध्ये या संपूर्ण सृष्टीमध्ये जिवंत आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेऊ शकतो. बाबासाहेब शरीररूपाने जरी गेले असतील तरी कर्मरूपाने, कार्यरूपाने आजही आपल्यामध्ये ते जिवंत आहे आणि अनंत काळापर्यंत जिवंत राहणार आहे. त्यामुळे कर्म या संसारामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे. भंतेंनी सांगितल्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की सद्गुण जर आपल्यामध्ये असतील तर त्या सद्गुणाच्या द्वारा आपण सदा सर्व काळ जिवंत असतो आणि मृत्यूच्या समयी म्हणजे मृत्यूच्या क्षणी मनुष्यांचं चित्त प्रसन्न असणे, आनंदी असणे, विकार रहित असणे ही फार मोठी उपलब्धी मनुष्यांच्या जीवनाची असते. आयुष्यभर एखादा मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, प्राणीहिंसा करत असेल, चोरी करत असेल, अनाचार करत असेल, लोकांना फसवत असेल, अनेक प्रकारचे व्यसन करत असेल, अशा प्रकारे दुराचारी मनुष्य मृत्यूच्या समयी सुखाने मरू शकत नाही किंवा त्या क्षणी त्याचं चित्त हे सुखाचं नसते सुद्धा किंवा तशा प्रकारचं प्रसन्न नसते सुद्धा. मनुष्य आयुष्यभर जर कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, चांगल्या प्रकारचं जीवन जगत असेल तर त्या कर्मरूपाने मनुष्य या संसारामध्ये जिवंत असतो. बाबा विशेष रूपाने शिक्षकी पेशेमध्ये होते आणि शिक्षक असल्या कारणाने एक स्वतःला चांगल्या प्रकारची शिस्त, आपल्या परिवाराला शिस्त, आणि बाबा सांगत होते की म्हणजे अंत्यविधीच्या प्रसंगी एवढा जनसमूह म्हणजे बाबांना निरोप देण्यासाठी आला होता की त्या स्मशानभूमीमध्ये जागा सुद्धा नव्हती. हे कशाचं प्रतीक आहे तर भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्मरूपाचं ते प्रतीक असतं. आपल्या कर्माला अनुसरून आपल्याला ह्या सर्व काही गोष्टी प्राप्त होत असतात आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. कारण मृत्यू हा सुखपूर्वक आला पाहिजे. मृत्यूच्या समयी मनुष्याचं जे चित्त आहे, मन आहे, तर ते अत्यंत सुखपूर्वक असलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये एक मठ्ठ कुंडली नावाचं बौद्ध साहित्यामध्ये एक उदाहरण आलेलं आहे बघा, की मृत्यू समयी मनुष्यांचं चित्त दान करणे, शील पालन करणे, प्रज्ञेचा अभ्यास करणे, हे कुशल कर्म करून तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होतोच, जे सुगतीला प्राप्त होतच असतो. परंतु मृत्यूच्या समयी मनुष्यांचं जे चित्त आहे, जे मनुष्याचं जे मन आहे, ते मन जर प्रसन्न असेल, आनंदी असेल आणि प्रसन्न चित्ताने, आनंदी भावनेने जर मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असेल तर भगवंत असे म्हणतात की एखाद्या मनुष्याने जर कर्म जरी केलं नसेल, म्हणजे शील पालन केलं नसेल किंवा दान केलं नसेल, म्हणजे प्रसंग तसा आला नसेल किंवा त्याला दान पुण्य करण्याची संधी मिळाली नसेल किंवा तशा प्रकारे आपण कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. कधी कधी कुशल कर्म, पुण्यकर्म करण्यासाठी आपल्या परिवाराचा सहभाग सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. पती पत्नींचं जे काही चांगल्या प्रकारचं प्रेमाचं नातं असेल, जिव्हाळ्याचं नातं असेल, आपल्या परिवारातील जे काही जिव्हाळ्याचे लोक असतील, चांगल्या प्रकारचे लोक असतील, कारण कुशल कर्म करण्यासाठी आपल्या सहवासामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनाची मानसिकता सुद्धा चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात की फार या संसारामध्ये फार कमी लोक असे आहेत, फार कमी लोकांना असं हे पुण्य लाभत असते की समान रूपाने समान गुणाचे पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं. समान शील पालन करणारे पती पत्नी मिळणे, समान दान कर्म करणारे पती पत्नी मिळणे, समान
प्रज्ञेचा अभ्यास करणारे पती पत्नी असणे, समान मैत्री भावना, समान करुणा भावना, समान मुदिता म्हणजे समान गुण धारण करणारे पती पत्नी मिळणं मनुष्याच्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं, कुशल कर्म असते. बाबा सुद्धा शिक्षक होते, आई सुद्धा शिक्षक होत्या आणि अत्यंत म्हणजे त्यांचे जे प्रेमाचे संबंध होते अत्यंत चांगल्या प्रकारचे. दोघेही शिक्षक असल्या कारणाने म्हणजे या संसारामध्ये समान पती पत्नी लाभणे, समान परिवारातील कुशल कर्म करणारे लोक लाभणे अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि हा जो सर्व काही परिणाम असतो तर आपण केलेले जे कुशल कर्म असतात, आपण केलेले जे पुण्यकर्म असतात, संतांचं वचन आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर माता पिता चांगले असतील, शीलवान असतील, गुणवान असतील तर मुलं बाळ सुद्धा तशा प्रकारचे गुणवान शीलवान निघत असतात. आणि त्यामुळे मात्या पित्यांचे धम्म संस्कार आपल्यावरती असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात की संपत्तीचा वारसा बनण्यापेक्षा कर्माचा वारसा आपण बनलं पाहिजे. संपत्ती तर मृत्यूच्या नंतर माते पित्यांची संपत्ती आपल्या नावे होतच असते, परंतु कर्म रूपाने जर आपण माते पित्यांचे वारस बनलो तर आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं, कुशल कर्म असतं. आणि संपूर्ण जाधव परिवार बाबांनी जो काही कर्माचा वारसा त्यांना दिला आहे, 3 रत्नाचा जो वारसा दिला आहे, त्या 3 रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशा प्रकारचा श्रद्धा भाव सर्व परिवारांच्या चित्तामध्ये आहे. कारण बाबांचे तसे संस्कार होते, तशा प्रकारचं त्यांनी वळण त्यांना लावलं. आणि हा जो संस्काराचा वारसा आहे, हा संस्काराचा वारसा मनुष्याला सदा सर्व काळ सुगतीच्या अवस्थेला घेऊन जात असतो. मठ्ठ कुंडलीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला मानसिकता म्हणजे मनुष्याच्या चित्ताची मानसिकता मृत्यू समयी प्रसन्न असावी असं म्हटलं आहे भगवंताने. तर मठ्ठ कुंडलीचा पिता अत्यंत कंजूस प्रवृत्तीचा असतो. तो कधी दान पुण्य करत नाही, शील पालन करत नाही, त्याला भगंदर नावाचा आजार होतो. आणि कधी कधी मनुष्याच्या मनाची मानसिकता खूप वाईट असते. काही काही लोक खूप अकुशल कर्मी असतात आणि पिता तशा प्रकारचा असल्या कारणाने मृत्यूच्या समयी आपल्या मुलाला तो घराच्या बाहेर एका वरांड्यावरती म्हणजे टाकत असतो. कारण त्याच्या चित्ताची मानसिकता तशा प्रकारची असते. तो फार कंजूस प्रवृत्तीचा व्यक्ती असतो. आणि भगवंत असतात. कधी कधी मनुष्याचे भगवंत असे म्हणतात की पूर्व कर्म आणि वर्तमान काळातले कर्म या दोन्ही प्रकारच्या कर्माचा परिणाम, कर्माचा विपाक मनुष्याच्या जीवनामध्ये परिणाम भोगावा लागत असतो. कधी कधी पूर्व कुशल कर्म असतात. त्या पूर्व कुशल कर्मामुळे वर्तमान काळामध्ये आपल्याला सर्व काही प्राप्त होतं. कधी कधी पूर्वकर्म अकुशल असतात, वाईट असतात, त्यामुळे वर्तमान काळामध्ये तशा प्रकारची परिस्थिती आपल्याला भोगावी लागत असते. आणि हा जो मठ्ठ कुंडली असतो, हा मठ्ठ कुंडलीचे पूर्वकर्म अत्यंत चांगल्या प्रकारचे असतात. भगवंत जाणतात, बघतात आपल्या दिव्य चक्षुने. आणि देवी चक्षुने बघितल्यानंतर भगवंत मठ्ठ कुंडली ज्या नगरामध्ये, ज्या परिसरामध्ये राहत असतो, त्या परिसरामध्ये भगवंत भिक्षाटन करण्याच्या उद्देशाने जात असतात. आणि भिक्षाटन करण्याच्या उद्देशाने गेल्यानंतर भगवंत ज्या दिशेने जातात अगदी त्याच दिशेने, तसं फार मोठी ही स्टोरी आहे, अगदी थोडक्यामध्ये मी सांगत आहे की मनुष्याचं चित्त मृत्यू समय कसं कुशल असावं, कशा प्रकारचं चांगलं चित्त असावं. आणि भगवंत जात असताना तो भगवंताला बघतो. भगवंताला बघितल्यानंतर बघा, मृत्यूच्या समयी त्या क्षणी भगवंताला तो बघतो, भिक्खू संघाला बघतो. आणि भिक्खू संघाला बघितल्यानंतर, भगवंताला बघितल्यानंतर एका क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा भाव उत्पन्न होतो की अरे, माझे मूर्ख पिता असल्या कारणाने मला एवढ्या सम्यक संबुद्धाची सेवा करायला मिळाली नाही, या भगवंताला मला दान पुण्य करायला मिळालं नाही, हात जोडायला मिळाला नाही. माझे हात जर चांगले असते तर मी भगवंताला दोन्ही हात जोडून वंदन केलं असतं, प्रणाम केला असतं. माझे जर शरीर चांगलं असतं तर या सम्यक संबुद्धाला मी दान पुण्य केलं असतं. माझं जर चांगल्या प्रकारे शरीर असतं तर या शरीराने भगवंताने सांगितलेला जो धम्म आहे त्या धम्माचं मी अनुसरण केलं असतं, आचरण केलं असतं.
अशा प्रकारे चित्तामध्ये तो भाव उत्पन्न करतो आणि भगवंत फक्त समोरून जात असतात. भगवंत गेल्यानंतर तो मृत्यूला प्राप्त होत असतो. मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर असं म्हटलं आहे की तो सुगतीला प्राप्त होतो आणि सुगतीला प्राप्त झाल्यानंतर एक वेळच्या प्रसंगी अशा प्रकारचा प्रश्न केला जातो. म्हणजे त्याचे पिता भगवंताला प्रश्न करतात की भगवान, मठ्ठ कुंडली तर कुठल्याही प्रकारचं दान कर्म केलं नाही, शील पालन केलं नाही, कुठल्याही प्रकार चांगलं कर्म केलं नाही, मग मठ्ठ कुंडली सुगतीला का प्राप्त झाला, कशा प्रकारे प्राप्त झाला? तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं चित्त म्हणजे मृत्यूच्या समयी शेवटचं चित्त मनुष्याचं काय विचार करतं किंवा शेवटच्या चित्तामध्ये मनुष्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा विचार उत्पन्न होतो, अगदी 3 रत्नांच्या प्रती एवढा श्रद्धेचा भाव जरी उत्पन्न केला तरी सुद्धा मनुष्य सुगतीला प्राप्त होतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण मृत्यूच्या समयी आपण व्यवहारामध्ये राहता असंख्य लोक मृत्यूला प्राप्त होत असताना आपण बघता अनेक लोक बेचैन होऊन मरतात, अनेक लोक दुःखी होतात, कष्टी होतात, अगदी बेडवरती पडतात, अनेक दिवसेंदिवस मनुष्य त्या ठिकाणी औषध उपचार करतात, अगदी मलमूत्रामध्ये पडतात आणि अशा प्रकारे त्यांना स्वतःना सुद्धा एवढा भयंकर त्रास होतो, परिवाराला सुद्धा त्रास होतो. अगदी सकाळचंच उदाहरण आमच्या भंतेंचे बालपणीचे जे मित्र होते, म्हणजे त्यांना कॅन्सर झाला आणि घरचे लोक म्हणजे कंटाळले, अगदी 2-3 महिने सेवा केली आणि पूर्णपणे कंटाळले आणि आता हा मृत्यूला प्राप्त होणार आहे अशा प्रकारे समजून त्यांची कुठल्याही प्रकारे त्यांनी व्यवस्थित सेवा केली नाही, आता ते मृत्यूला प्राप्त झाले. म्हणजे काही लोक परिवारी दृष्टिकोनातून सेवा सुद्धा चांगली करत नाहीत, कारण सेवा भाव हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे मनुष्याचं जे मृत्यू आहे हा मृत्यू सुखपूर्वक झाला पाहिजे. म्हणजे बाबांचा मृत्यू एवढा सुखपूर्वक झाला, तसं बाबा मृत्यूला प्राप्त झाले असं जेव्हा आम्हाला फोन आला तर ती पहिली गोष्ट आम्हाला ते खरंच पटलं नाही. कारण बाबांची तब्येत अत्यंत चांगल्या प्रकारे होती, अगदी गुडघ्यावर बसून 3 वेळा ते प्रणाम करायचे आम्ही आल्यानंतर. म्हणजे एवढं वय असताना सुद्धा बाबा एवढं प्रसन्न चित्ताने गुडघ्यावर बसून 3 वेळा प्रणाम करायचे, अगदी चांगल्या प्रकारची परिस्थिती. आणि जाधव सरांनी जेव्हा सांगितलं की अशा प्रकारे बाबांचं म्हणजे निधन झालेलं आहे, म्हणजे पती पत्नींच्या जीवनामध्ये जे काय आपण आयुष्य जे जगत असतो त्याचे रिलेशन किती मैत्रीपूर्ण असतात किंवा ते रिलेशन किती चांगल्या प्रकारचे असतात. अत्यंत चांगल्या प्रकारचं उदाहरण मला तरी असं वाटतं की संसारिक लोकांच्या जीवनातील ही अत्यंत सुखाची गोष्ट असेल की पत्नी जर मृत्यूला प्राप्त होत असेल आणि आपल्या पतीच्या जर समजा मांडीवरती डोकं असेल आणि तेव्हा ती मृत्यूला प्राप्त होत असेल आणि पती जर आपल्या पतीच्या मांडीवरती डोकं ठेवून जर मृत्यूला प्राप्त होत असेल तर याच्यापेक्षा संसारिक लोकांच्या जीवनामध्ये सुखाची गोष्ट दुसरी कुठली नसेल. कारण एका म्हणजे जोडीदाराच्या सहवासामध्ये आपण एवढे वर्ष जीवन जगतोय आणि त्याच्या जवळ त्याला बोलताना चालताना जेव्हा आपल्याला मृत्यू येतोय तर तो मृत्यू अत्यंत सुखपूर्वक आहे. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत गप्पा करणे, गोष्टी करणे, सर्वांसोबत चर्चा करणे, सर्वांना मार्गदर्शन करणे, म्हणजे हे जे चांगल्या प्रकारचे सद्गुण असतात, आपले कर्म असतात, त्या कर्म रूपाने आम्ही अनेक उदाहरण बघतो, अनेक लोकांकडे जातो. काही लोक मी तर अनेक ठिकाणी असं म्हणजे असे कार्यक्रम केले, परित्राण केले की भंतेजी यांना एवढा त्रास होत आहे की आता हे मृत्यूला प्राप्त झाले पाहिजे, यासाठी तुम्ही पूजा करा, असेही लोक म्हणतात. म्हणजे लोकांची मानसिकता अशी असते, कारण सेवा करू करू तेही थकून जातात, त्यांनाही त्रास होते आणि आम्हाला हे मृत्यूला प्राप्त व्हावे असं वाटत नाही, परंतु यांचा त्रास आम्हाला काही बघवत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या मानसिकतेने सुद्धा लोक मृत्यूला प्राप्त होत असतात. सहज बोलता चालता मृत्यूला प्राप्त होणे आणि प्रसन्न चित्ताने मृत्यूला प्राप्त होणे हे सुगतीचं लक्षण असतं. आणि त्यामुळे बाबांनी बाबांच्या जीवनामध्ये जे कुशल कर्म, पूर्व कुशल कर्म केले असतील, पुण्यकर्म केले असतील, त्यामुळे त्यांना तसा परिवार सुद्धा लाभला, मुलं सुद्धा तशा प्रकारे लाभले. आम्ही अनेक लोकांकडे जातो, एक अत्यंत एका पित्याप्रमाणे तोंड भरून स्तुती बाबा आपल्या सुनेची करतात की आमच्या सुना एवढ्या चांगल्या प्रकारच्या आहेत आणि आमच्या सुनेमुळे आमच्यामध्ये एवढ्या प्रकारचा बदल झाला, परिणाम झाला, अगदी चांगल्या प्रकारे हे आम्हाला लोक लाभले. आमच्या सून सुद्धा एवढ्या चांगल्या आहे, आमच्या मुलं सुद्धा एवढी चांगली आहे. हे कशामुळे होतं तर भगवंत असे म्हणतात की अनेक जन्माचे हे कुशल कर्म असतात, अनेक जन्माचे पुण्यकर्म असतात. माता विशाखेच्या परिवारामध्ये हे सर्व पुण्यवान लोक होते, समान शीलपान करणारे सर्वच्या सर्व लोक होते.
4,000पेक्षा जास्त माता विशाखेचा परिवार होता। 4,000 लोक माता विशाखेच्या परिवारामध्ये होते आणि 4,000पैकी सर्वच्या सर्व लोक सिलवान होते। सर्वच्या सर्व लोक दान पुण्य करणारे होते। सर्वच्या सर्व लोकांना दीर्घायुष्याचा लाभ झाला होता। सर्वच्या सर्व लोक दिसण्यासाठी अत्यंत रूपवान होते, सुंदर होते। हे कशामुळे? तर आपण केलेल्या कुशल कर्माचा परिणाम हा कर्माचा विपाक असतो आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे आणि 3 रत्नांच्या प्रती दृढ अशी आपली श्रद्धा असली पाहिजे। जे लोक 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवतात ते बेहोशीमध्ये कधीही मृत्यूला प्राप्त होऊ शकत नाहीत। जागरूकपणे ते मृत्यूला प्राप्त होत असतात आणि जे लोक जागरूकपणे मृत्यूला प्राप्त होतात ते कधीही दुर्गतीला प्राप्त होऊ शकत नाहीत। आणि बाबांनी बाबांच्या जीवनामध्ये जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, भिक्खू संघाची सेवा केली, निश्चितपणे या कुशल कर्माच्या बलाने बाबा जिथे कुठे सुगतीला प्राप्त झाले असतील तर अधिक त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुःखातून मुक्त होण्यासाठी हे पुण्य सहाय्यक ठरो आणि आपल्या परिवाराने जे काही बाबांसाठी कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बाबाचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो।